आमच्या सारख्या गोर गरिबाचा घाम गाळून आम्ही काम करणार सैनिक इथं आज उद्धव साहेब आलेत. आम्ही खर्चाला येतो. शिवसेना परभणीत कुणा आणली याचं नाव तरी सांगा म्हणावं बंडूला. कारण कसं आहे 86 पासूनची माहिती आहे मला. ओबीसी मराठा वाद पेटून दिला, सगळ्या गोष्टी केल्या. इथं भावाभानकडे आमच्या सोबत झाले. ओबीसी मराठे सोबत शिवसेनेच्या नावावर जे खापर फोडलं होतं, जातीपातीचं राजकारण करतात, हे असे उमेदवार होते. तिन्ही टर्मचा विकास निधी तुमचा वापस गेला. सामान्य शिवसैनिकाला फंडातलं बी माहित नाही. अशीच गद्दारी नाही केली, त्यांच्या मतदाराशी गद्दारी केली. 50 लाखाचा फंड बी दिला आणि कोटी बी दिले, तरी मी कायम कोणाचा 1 रुपया बी खाऊन नाहीये. मी उद्धव साहेबामुळे आलो. शिंदे फिंदेचं नाव घेत नाही मी. शिंदेची अवकात काय आहे ते आम्हाला माहिती आहे. मशाल के कपडे पहने क्या क्यों पहने? आमच्याला पाय नाही पडला, फक्त उद्धव साहेबांचं दर्शन करण्यामुळे आला. 4 गद्दार गेले, आज 5वा गेला. अहो तुमचा आतापर्यंतचा विकास निधी वापस गेलेला लोकांनी पाहिलंय. बॉस म्हणायच्या लायकीचा नाही. पटी नाही माझ्याकडे. मी आज किरायाची गाडी घेऊन आलो सभेसाठी या माणसामुळे. काय मी आई हॉस्पिटलला असताना मी संभाजीनगर रातोरात येऊन बी आलो. मराठा मुस्लिम एक केला आणि ओबीसीच्या अंगावर छोडून दिला. विकास आता जनता दाखवणार 2029 मध्ये. उद्धव साहेब अजून बी दगड दिला तर त्या दगडाला निवडून देऊ. परभणीचे 3 वेळेस खासदार राहिलेले बंडू जाधव यांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा होते आणि या सभेला पूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसैनिक जमा झालेले आहेत आणि ते उद्धव ठाकरेंच्या नावानं घोषणा देत आहेत. त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊया. काय नेमकी भावना आहे? आज उद्धव ठाकरेंची खासदार संजय जाधव यांच्या फुटीनंतर पहिली सभा होती. तुम्हाला एक सांगतो साहेब, कसं आहे माहिती आहे का, म्हणजे बंडू जाधव जे आहे, संजय उर्फ बंडू जाधव, बरोबर आहे का, त्याला बॉस म्हणतात. ते बॉस म्हणायच्या लायकीचा नाही, ते वास आहे. हा बरोबर आहे. मी खरं बोलणारा माणूस आहे आणि मला पक्षाचं घेणं नाही, माणसं चांगले पाहिजे, बरोबर आहे का. आणि बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला सांगतो नालीतले किडे उचलून सिंहासनावर बसवले आणि त्यांच्या अवलादीला हे गद्दार झालेली अवलाद आहे, बरोबर आहे. ही आमची भावना आहे. आज हे म्हणतात आणि हे आज म्हणजे कुठल्या शिंदे फिंदेचं नाव घेत नाही मी. शिंदेची अवकात काय आहे ते आम्हाला माहिती आहे. काय अवकात काय आहेत? अवकात काय, ऑटो चालवणारा माणूस होता तो. हा, बाळासाहेब ठाकरेंनी त्याला आणि आनंद दिघे साहेबाच्या पायापुशी बसलेला माणूस आहे तो आणि तो तिथून मोठा झालाय आणि आज अमित शहाचा पिट्टू आहे तो. हा, हे पक्ष म्हणजे शिंदे सेनेचा नाही. शिंदे सेना म्हणते ना, हे मुळात शिवसेना त्याने चोरली. ज्या उद्धव साहेबाचा बाप चोरला ह्यांनी आणि आज सांगतात की आमची शिवसेना. अरे तुमची कायची शिवसेना? शिवसेना परभणीत कुणा आणली याचं नाव तरी सांगा म्हणावं बंडूला. बंडू जाधवला म्हणाव इथं कुणा आणली शिवसेना. कारण कसं आहे 86 पासूनची माहिती आहे मला. हा, त्याच्यामुळं बोलतो मी. जीव तळमळत आहे हो. आज हे मादर चोद आहे ना, तुम्हाला राम मंदिरातले 2000 कोटी गेले कुठं? 2000 कोटी गेले कुठं राम मंदिराचे? उद्धव साहेबांनी 25 किलोच्या इटा दिल्या त्या चांदीच्या, त्या गेल्या कुठं? 1 कोटीचा चेक दिलता, गेला कुठं? हे पैसे काय म्हणजे लोकांना विकत घेण्यासाठी वापरायलेत का? हा, अरे आमच्यासारखे माणसं 1 रुपया घेत नाहीत. आम्ही निष्ठावंत आहेत. या परभणीची शिवसेना कुणाच्या जीवावर आहे? बालेकिल्ला म्हणला जात होती म्हणजे बाळासाहेब ठाकरेच्या जीवावर आहे आणि आम्ही यायला मतदान केलंच नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरेला मतदान केलंय आणि हे बाळासाहेब ठाकरे जीवावर आलेत. आज मी तुमची मीडिया दाखवायली. याच्यानंतर जे आमचे झालेले खासदार निवडून येतील का? तो आपल्या फोन मध्ये बघा, 29% जनता म्हणती नाही, 71% जनता म्हणती येणार नाही, 29% येणार. आणि तुम्हाला सांगा काही दिवसांना अजून पूर्ण 100% जनता म्हणणार येणार नाही. आमच्या सारख्या गोर गरिबाचा घाम गाळून आम्ही काम करणार सैनिक इथं आज उद्धव साहेब आलेत. आम्ही खर्चाला येतो. विकत घेतलेले लोक नाहीत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जातात. त्याने ज्याला दिलते कॉन्ट्रॅक्ट फिंट्रॅक्ट तेच लोक गेलेत. आमची ही जनता आहे बघा, कॉन्ट्रॅक्ट घेणारी ह्या जनतेनं 1 रुपया सुद्धा घेतला नाही. ती उद्धव साहेबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आली. आता माझ्या सोबत एक अपंग माणूस होता, पाय डुप्लिकेट होता त्याचा, फक्त उद्धव साहेबाचा चेहरा बघायसाठी आलता. आज असे माणसं आहेत की तसे माणसं आहेत. माणसाच्या जीवावर शिवसेना आहे परभणीची. काय भावना आहे?
पुढच्या 29च्या इलेक्शनची काय परिस्थिती असणार आहे परभणी लोक? एक सांगतो तुम्हाला साहेब, इथून पुढे बंडोबास येणार नाहीत. आणि जो आपण जे कोणी जे कोणी आम्हाला आदेश देईल उद्धव साहेब त्याचं आम्ही 100% काम करू. मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणे या समाज झाले, कपडे घातले तर एक निष्ठावंत कट्टर मुस्लिम. तुमची भावना काय आहे फक्त सांगा. भावना क्या कपड़े पहने हैं तुम, ये शिवसेना के मशाल के कपड़े पहने हैं, क्या क्या क्यों पहने हैं? हमको उद्धव साहब का प्रेम है बल्कि उनके लिए हमने पहने उद्धव साहब का लिए। उद्धव साहब के जो इधर के खासदार होते उनको तुमने चुन के दिया, अभी वो तुम्हारे साथ नहीं है, वो शिंदे साहब के साथ गए. साहेब अतिशय मुस्लिम समाज हा याच्यामुळे त्याच्यासोबत आजचं जे इलेक्शन होतं ते मुस्लिमाच्या जीवावर निवडून आले आणि आज मुस्लिमांसोबत सुद्धा गद्दारी केली त्यानं. आज हे आमचा माणूस आहे, ऐका त्याचा पाय बघा साहेब, त्याचा फोटो काढा दाखवा. हे पाय नाही पडला, फक्त उद्धव साहेबांचं दर्शन करण्यामुळे आला. आणि आम्ही उद्धव साहेबालाच निवडून देणार, कारण की आम्ही कोणाचं काही खात नाहीत, कोणाचं घेत नाहीत. आम्ही गोरगरीब जनता, आम्ही 500 रुपये रोज कमीतो, आमचं घर धकितो. आम्हाला कायची अपेक्षा नाही, फक्त आम्ही आलोत एकच उद्धव साहेबांमुळे आलोत. उद्धव साहेब अजून बी दगड दिला तर त्या दगडाला निवडून देऊ. पहिले चार गद्दार गेले, आज 5वा गेला आणि आम्ही भेणार बी नाहीत. आणि आम्हाला तिथं जर कोणी अडविलं कोणी मारलं तर आम्ही त्याला सुद्धा भेणार नाहीत. तुमच्या पायाला पाय नाहीये, तुम्ही प्लास्टिकचा पाय घालून आलाय, कशासाठी आलाय? उद्धव साहेबांमुळे आलो, कारण का मला पूर्ण माझ्या मान भावापासून आलो. मी कोणाचा 1 रुपया बी खाऊन नाहीये. मी उद्धव साहेबांमुळे आलो. राहुल भैया जे आज परभणीमध्ये काम करतात आमच्या गोरगरिबासाठी आणि हँडिकॅपसाठी, जेवढं काम करतात त्यांच्या एवढं कोणी करत नाही. कारण का त्यांनी शिवसेनेचे आणि कट्टर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थक आहेत ते. ह्याच्याशिवाय मी वरी काही बोलू शकत नाही. साहेबांनी जे पक्षातून नावारूपायला आणलं तेच आज या ठिकाणी गद्दार झाले परभणीला. अशा माणसाला पुन्हा एकदा न निवडून येण्याचं हे निष्ठावंताचा पूर्ण मेळावा या ठिकाणी आज संपन्न होत आहे. ज्या खासदारांना तुम्ही 3 वेळेस निवडून दिलं त्यांनी काय विकास केलाय परभणीत? विकास आता जनता दाखवणार 2029 मध्ये. विकासाच्या नावानं फक्त खासदारकी निवडून आले, आपले आपले पद भोगले आणि आज काहीतरी मिळण्यासाठी किंवा स्वतःच्या खिशात टाकण्यासाठी हे स्वतः दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतःच्या पक्षाला गद्दार झाले. ज्या पक्षानं तुम्हाला शून्यातून ईश्वापर्यंत नेलं त्याच पक्षाला तुम्ही आज गद्दार झाले. त्या अनुभवाने आज उद्धव साहेब या ठिकाणी संबोधित करणार आहेत. 3 वर्ष राहिली जवळपास आता लोकसभा टर्मची. त्यांनी सांगितलंय की पक्ष सोडताना विकासासाठी निधी भेटत नाहीये, विकासासाठी माल भेटत नाहीये. खरंच ही परिस्थिती आहे का? अहो, तुमचा आतापर्यंतचा विकास निधी वापस गेलेला लोकांनी पाहिलंय, पेपरला बातम्या होत्या. बरे प्रत्येक वेळेस म्हणजे 3 टर्मला बातम्या लागल्या, 3 टर्मचा विकास निधी तुमचा वापस गेला. सामान्य शिवसैनिकाला फंडातलं बी माहित नाही आणि त्यांचे जे आजूबाजूला 4 चौक आहेत त्यांचाच काय विकास झाला. बाकीच्या शिवसैनिकाचा या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही. शिवसैनिकाचा कुठलाच विकास झालेला नाही असं त्यांचं भावना आहे. कुठून आलात तुम्ही, काय तुमची प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी शेलू तालुका प्रमुख. उद्धव साहेबासारखा माणूस, देव माणूस, अशा माणसानं जे चप्पल बूट पॉलिश करणारे लोक आमदार खासदार केले, त्या माणसाच्या त्या कुटुंबाचं एवढं म्हणजे दैवत इतकं मोठं आहे की पाय धुवून चाटून बी कमी, पेलं तरी बी कमी आहे असं मी त्या मताचा सैनिक आहे. माझे वडील सैनिक होते, माझी दुसरी पिढी आहे सैनिकाची. माझ्यासारख्या सर्वसामान्य घरच्या माणसाला बाजार समितीचं संचालक केलं काय हो? माझ्याकडे फटपटी नाही माझ्याकडे. मी आज किरायाची गाडी घेऊन आलो सभेसाठी या माणसामुळे. काय मी आई हॉस्पिटलला असताना मी संभाजीनगर रातोरात येऊन बी आलो, उद्धव साहेबांमुळे आलो. ही आमची जनभावना आहे. असा आम्ही सैनिक आहेत आणि बाळासाहेबावर लोक विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि उद्धव साहेबाला मानणारे आहेत. आज जे मतदान झालं हे उद्धव साहेबांमुळे झालं ना. फुटी बी झाल्यावर नंतर बी इतके पक्ष फोडले, दुनिया झाली. काही शिवसेना लय मोठा ब्रँड आहे, ठाकरे घराणा लय मोठा ब्रँड आहे. याला कोणीच आयुष्यात मोदीला दिन ढवळ्या शिव्या देणारा ठाकरे घराणा फक्त एक ब्रँड आहे. देशातला फक्त विरोधक ठाकरे. ज्या खासदारांना तुम्ही निवडून दिलं ते खासदार सत्तेत गेले, तुम्हाला वाटत नाही का सत्तेत जाऊन पैसा मिळावा? काय पैसा आम्हाला काही नको. आम्ही बाळासाहेबाच्या उद्धव साहेबाचे एकनिष्ठ कधी बी आयुष्यभर आम्हाला कुठलं पद असो नसो, आम्ही सैनिक म्हणून कधीही मतदान करू.
असं आमची जनभावना मनाची इच्छा आहे. आम्ही अंतकरणातून बोलत आहेत. याच्या पलीकडचं काय बोलावं आपण शब्द नाहीत. आता तुम्ही इथून पुढच्या काळात ठाकरेंशीच राहणार. कायम एकनिष्ठ. मला कोणी 50 लाखाचा फंड बी दिला आणि कोटी बी दिले तरी मी कायम उद्धव साहेबासोबत आहे आणि राहणार बी. आणि माझे वडील जसे होते तसा माझा मुलगाही राहील. आणि तुम्ही जे विकास सारखं म्हणाले का, आता मला एक मुलगा आहे, दुसरा झाला त्याचं नाव विकास होईल. ही गोष्ट चालू आहे. काय विकास बोलता काय चुत्या बनीता लोकायला तुम्ही काय बोललोच नाही मी. आता आम्ही पहिल्यापासून निष्ठेच्याच माग आहेत. 40 वर्षापासून आम्ही बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमाग आहेत. बस आतापर्यंत 1990 पासून ते आतापर्यंत शिवसेनेला उमेदवार आपण निवडून दिलेला आहे की इथलच्या सामान्य जनता नाही. आता कालच्या ज्यावेळेस लोकसभा झाली यावेळेस या आताचा जो उमेदवार तिकडे गेलेला आहे शिंदे गटामध्ये त्यानं इथलच्या पक्षाशीच गद्दारी नाही केली तर इथलच्या मतदाराशीही गद्दारी केली. तुम्हाला एक माहीत असेल रिपोर्टर, तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल इथं या ठिकाणी काय झालेलं आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेस मुस्लिम आणि मराठा मतदाराने एकनिष्ठ होऊन काम केलं होतं. इथलच्या जे खासदार गेलेले इथं ते नाही ना पक्षाशी गद्दारी केली पण मतदाराशी गद्दारी केली. मतदारांचा बरोबर आहे. 4.5 लाख मतदान मुस्लिम मराठा समाजाचं होतं आणि 2.5 लाख मतदान मुस्लिम समाजाचं होतं. एक त्यानं मग काम केलं. एक लोकसभेला जे काम केलं का एकनिष्ठ होऊन केलं. ओबीसी मराठा वाद पेटून दिला, सगळ्या गोष्टी केल्या. इथं भावाभानगडी आमच्या सोबत झाल्या ओबीसी मराठा सोबत. बरोबर आहे. आणि आपण हे काम करून निघून गेले दुसरीकडे. म्हणजे हे तुम्ही इतकं म्हणजे लाजा सोडल्यावानी कामं धंदे करता. तुम्ही लोकसभेला केलं नाही का? मराठा मुस्लिम एक केला आणि ओबीसीच्या अंगावर छोळून दिला. हे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आज काय केलं तुम्ही तिकडे जाऊन गेले ओबीसी वाल्याकडे त्या बाकीच्या याच्या म्हणजे नेत्याकडे जाऊन बसले. जानकर जे होते जानकराच्या बाजूला जाऊन बसले. आता आम्ही काय करायचं त्याला की नाही ओबीसी मराठा आणि मुस्लिम वाद लावून म्हणजे मतदारांमध्ये जातीपातीचं राजकारण करून आतापर्यंत शिवसेनेच्या नावावर जे खापर फुललं होतं जातीपातीचं राजकारण करतात हे असे उमेदवार होते. ते बाजूला सरकले. एक प्रकारचे शिंदे साहेबांना त्याला धन्यवाद मानावं की असे उमेदवार बाजूला फेकून दिले. ते घेऊन गेले. ते आता इथं आम्ही असं जातीपातीचं राजकारण करीत नाही. इथं आम्ही सोयीस्कर व्यवस्थिशीर राजकारण करतो. आमच्याकडे आम्ही 18 पगड जातीला धरून काम करणारे माणसं इथं, बाळासाहेबाचे माणसं इथं, उद्धव साहेबाचे माणसं इथं. आज आता तुम्ही प्रचंड बघतात तिकडे कॅमेरा दाखवा मग आता इतका मोठा हे नेता गेला. काही झालं तर काही फरक नाही. लोक पेरण्या सोडून इथं आले तर सभेला आलेले इथं सगळ्या व्यवस्थिशीर टापटीपणा आहे. कुणी इथलचे नेते हे बाकी गेले यांच्या स्वार्थासाठी. म्हणजे 2024 ची निवडणूक ही फक्त मराठा मुस्लिम मराठा ओबीसी मुद्द्यावरच झाली आणि यांनी ते तयार केला मुद्दा. दुसरं कोणी नाही केला. हे यांनी यांच्या स्वार्थासाठी आतापर्यंत असेच मुद्दे केले. एक वेळ होतं खानबान केला निवडून आले. दुसरी आता ही ट्रम होती आताची ही तशीच करून गेले. काही नाही बाकी ठेवलेलं. मराठा मुस्लिम किंवा मराठा ओबीसी नसतात तर काय परिणाम असते? परिणाम काय उमेदवार म्हणजे यांनी जर काहीच केलं नसतं तर हा उमेदवार पडला असता तरी तरला असता. आम्ही तारला असतं कोण्या तरी हिशोबानं. पण हे यायचा धंदाच नाही ना. याला ते धंदा करावाच लागणार आहे. आता तिकडे गेल्यानंतर आता मुस्लिम वाद पेटून देतील. एक धंदा आहे काय पाहिलं तर 2024 ची जी लोकसभा निवडणूक होती ती खऱ्या अर्थानं मराठा मुस्लिम आणि मराठा ओबीसी मुद्द्यावरच झाली होती आणि त्या इथल्या खासदारांनी वाद पेटविला असल्याची भूमिका सामान्य मतदाराकडून आताच्या वेळेला व्यक्त केली जाते. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.